पैकी 10 आणि पुढचा जो मगाशी माननीय पालकमंत्र्यांनी पण आपल्या सगळ्यांना सांगितले की नगरपालिकेचं यश, जिल्हा परिषदेचं यश, आपले अध्यक्ष बैठकीमध्ये संघटनात्मक बैठक होती। या बैठकीमध्ये व्यवसायाचा कार्यक्रम मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी बैठक केलेली आहे। या यादीचा पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्यापर्यंत काम करून घ्यावं, अशा पद्धतीची सूचना देण्यासाठी आजची बैठक होती। आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे पीएफओ, सगळे मतदारसंघ प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। पदवीधर आणि याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ संघाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे। ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचारात कसं बोलता येईल याचाही विचार या निमित्तानं केला जाईल। धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। 10 नगरसेवकांनी चव्हाण भाजपामध्ये केलेला आहे। काय सांगाल, अजून काय धक्के आहेत? आपण पाहिलं असेल, खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेशाध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश, त्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे, असे लोकांची काय आचारसंहिता पाळून प्रवेश थांबवला होतो। परंतु मला आता सत्य परिस्थिती अशी दिसते की आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघाल। याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे। कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांवरती जाय तो आरोप। माझा विषय काय, तर मी असं म्हटलं की 2000 रुपये प्रतिमाह हे विद्यार्थ्यांनी मुकेटमध्ये म्हणजे काय, तर त्यांना त्यांची फी 100% भरते, त्यांना निर्वाह भत्ता मिळते, त्या व्यतिरिक्त खूप खर्च होऊ असतात, त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि शिके स्वर्गीय ही कन्सेप्ट त्या काळामध्ये रुजवली की त्याला कॅम्पसमध्ये काम करायला द्या, असे पैसे त्याला मिळू द्या, म्हणजे त्याचं पोस्टे खानापिणी असं होतं। मुळात ही कल्पना स्वर्गीय कर्मवीर भिमराव पाटलांची आहे। ही आज मितीस महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांना कमी संख्येने, काही चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये जे प्रोएक्टिव्ह असतात, स्वतः काही गोष्टी कमी संख्येने आजही आहे। तिचं नाव आहे कमवा आणि शिका। काही विद्यापीठामध्ये झाडं लावण्याचं काम लायब्ररी केलं जातं, लायब्ररी याला थोडं मोठं व्यापक देण्याचा प्रयत्न झाला की ज्याची संख्या ही काही लाख सामान्य सगळ्या नागरिकांची आहे, 50,000 आहे। काही लाख मुलांना काम केल्याचा आनंद मिळावा, असे त्याला पॉकेटमध्ये म्हणजे काय विद्यार्थ्यांचे खूप गरीब करायचे असतात। कल्पना अशी आहे की समजा 5 लाख मुला-मुलींना आपण 2,000 रुपये द्यायची ठरवलं, तर तेवढी कामं पहिली कॉलेजेस विद्यापीठाने क्रिएट केली पाहिजे। कॅम्पसच्या बाहेर पण क्रिएट करत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथली ग्रामपंचायत, तिथल्या काही चांगली त्याचं त्या कॉलेजच्या विद्यापीठाने रेकॉर्ड ठेवली आणि अशी सगळी मुलं 1800, 2000, 2200 मिळणारी 5 लाख मुलं-मुली त्याच्यात तो अधिक संख्येने मुली असेल, असं जर म्हटलं तर महिन्याला 100 मुलं होती।
10 महिन्याचं वर्ष मागे 2,000 कोटी यातनं 1/3 महाविद्यालय आहे CSRच्या माध्यमातून 1/3 विद्यापीठाने CSRच्या माध्यमातून 1/3 सरकारने आपलं घोषित केलं. साधारणतः दरवर्षी 300 कोटी रुपये इतक्या मध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. 5 लाख कोटी रुपयांना दरमहा 2,000 मिळते असेल 20,000 देणार असा प्रस्ताव मी सगळ्यांकडे मांडतो. जो माझा सगळी प्रस्ताव नाही आणि 50,000 विषय कमी नाही इतक्या संख्येने बंगो आणि शिकामध्ये 1700 1500 3,000 असे विद्यार्थीच आहेत आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण अतिशय सुलभपणे घेतले.